आज 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, या दोन्ही महामानवांच्या पुण्यतिथी व जयंतीच्या निमित्तानं आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मातंग समाज समिती उत्सव समितीतर्फे व कुर्णेश्वर मॉर्निंग ऑफ ग्रुप दलित महासंघ आणि जनता क्रांती दल व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या वतीनं या परिसरामध्ये आपण आज वृक्षारोपण करून या महामानवांना अभिवादन केलेलं आहे। या जयंती समितीचे माननीय अध्यक्ष माननीय रघुनाथ बाबरसाहेब व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आमचे आदरणीय नेते समाजाचे अण्णा वायदंडे, तसेच जनता क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने, ॲडव्होकेट संतोष कमाने, त्यांच्या ॲडव्होकेट कोमल कमाने, तसेच आमचे कुर्णेश्वर मॉर्निंग वॉक ग्रुपचे शिवाजी क्षीरसागर, मोरेश्वर कांबळे साहेब आणि आमचे पडदरे प्रकाश पडदरे सर, यशवंत मोरे, या इथं सर्वांनी आज सकाळी पावसात उभं राहून, पाऊस असला तरी इथं वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात हिरिरीनं भाग घेतलेला आहे। आणि हे नुसतं आज झाडं लावायला आलेले नाहीत, तर आपल्याला ज्यावेळेस उन्हाळ्याच्या झाडांना पाणी घालण्याची गरज असते किंवा यांचं संरक्षण करण्याची गरज असते आगीपासून ह्याच्यापासून, त्यावेळेस ही सर्व मंडळी या इथं काम करण्यासाठी वृक्ष संवर्धनासाठी येणार आहे। या सर्वांचं कुर्णेश्वर मॉर्निंग ऑफ ग्रुप हरीश सातारा ग्रुपच्या वतीनं आभार मानतो। थँक्यू। साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती निमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मातंग समाज समितीतर्फे आज 3000 झाडाचं वृक्षारोपण या इकडं अजिंक्य ताराच्या पायथ्याशी कबरेश्वर मंदिरा शेजारी लागवड करण्यात आलेली आहे। आणि ही लागवड करण्यात आलेली असून ही जोपासण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही घेतलेली आहे आणि ती वाढवण्याची, त्याचं संगोपन करण्याची जबाबदारी घेत आहोत। त्याचबरोबर या समितीमार्फत निरनिराळे उपक्रम हाती घेतलेले आहेत। उदाहरणार्थ ज्येष्ठांचा सत्कार करणं किंवा विद्यार्थ्यांचा सत्कार करणं, याशिवाय जे भूतपूर्व विद्यार्थी आहेत त्यांना शालेय मदत करणार आहेत। त्याचबरोबर हा कार्यक्रम वर्षभर सुरू राहणार आहे। रक्तदान शिबिर असेल, समाज प्रबोधन असेल किंवा थोरांचे विचार जे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम या मातंग समाज समितीमार्फत आम्ही करणार आहोत। गेले एक वर्षभर यातून पुढे हे कार्यक्रम असेच सुरू ठेवणार आहोत आणि या सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी नम्रतेची विनंती आहे।